नमस्कार. मी भूषण गायकवाड, राहायला ठाणे. कोल्हापुरी कट्टा यूट्यूब चॅनल मराठी ऑनलाईन अभिवाचन स्पर्धेसाठी 4 सख्खे 24 या पुस्तकातील डॉक्टर सोनाली लोहार लिखित लढाई ही कथा आपल्यासमोर अभिवाचनासाठी सादर करतो. सुजाता झरझर समोरच्या फाईल्स हातावेगळ्या करत होती. 12 वाजेपर्यंत आपली केस बोर्डावर येईल. आज निकालाचा दिवस. वेळ चुकून चालणार नाही. फाईल्सवर यंत्रासारखे डोळे फिरत होते, पण मन मात्र थाऱ्यावर नव्हतं. तिनं पेन बाजूला ठेवलं आणि डोळे मिटून खुर्चीवर मान टेकवली. कुठून कुठे आलो आपण? एका लढाईचा शेवट आता दृष्टिक्षेपात आलाय. कधी सुरुवात झाली बरं? आठवणींच्या डोहात वेदनेचा दगड पडला आणि सारं पाणी गढुळलं. जेमतेम 4-5 वर्षाची होती ती आणि आईबाबा अपघातात गेले. घरच्या भुकेल्या तोंडात अजून एका भुकेल्या तोंडाची भर घालून घ्यावी अशी कुठल्याही नातेवाईकाची ऐपत नव्हती. उरलेलं बालपण मग अनाथालयाच्या भीषण वास्तवात सरलं. आपण एकटे आहोत, पण जगणं अपर्याय आणि जगायचं असेल तर शिकायला लागेल हे तिला लवकर उमजलं. 10वी झाली आणि तिने पार्ट टाईम नोकरी पकडली. माझे राहायचे खायचे पैसे देते असं सांगून एका नातेवाईकाच्या घरात तात्पुरतं डोकं टेकवायला आसरा मिळवला आणि जवळच्या कॉलेजात ॲडमिशनही मिळवली. ज्या जातीची म्हणून आत्तापर्यंत विशिष्ट नजरांची सवय झाली होती त्या जातीचा आता फायदा झाला. आयुष्य एका अर्थाने वाळवंटच होतं आणि त्या देवाने रूप देतानाही डावं उजवं केलेलं. कॉलेजमधली रंगीबिरंगी हिरवळ त्यामुळे कायम हिच्यापासून 4 हात दूरच राहिली. पण वयाबरोबर शरीर मात्र बरोबर त्याच्या हिशोबाने वाढत होतं. नातेवाईकाच्या घरात एका रात्री अंधारात 2 परिचित हातांनी जेव्हा तिची छाती कुस्करली तेव्हा ती हादरली. पहाटेच कोणालाही न सांगता आपली पुस्तकं आणि कपडे घेऊन बाहेर पडली आणि सरळ एस टी स्टँडवर गेली. पुढं काय करायचं हा गुंता सुटत नव्हता. स्टँडवरच्या स्वच्छतागृहात विधी आटपून तशीच कॉलेजला गेली. कपड्यांची बॅग घेऊन वर्गात शिरणार तिला बघून काही डोळ्यांमध्ये नवल दिसलं खरं, पण बस तेवढंच. तिची स्वतःहून चौकशी करावी इतकी ती कोणाच्याच जवळ नव्हती आणि कदाचित तेवढी महत्त्वाचीही नव्हती. कॉलेज झाल्यावर तशीच फॅक्टरीमध्ये गेली. फॅक्टरी म्हणजे तरी काय, एक छोटा लाकडी खेळणी बनवायचा गाळा होता आणि फक्त 10वी झालेल्या मुलीला अजून काम तरी काय मिळणार. बनवलेली खेळणी बॉक्समध्ये पॅक करणं हे हिचं काम. 8ला गाळा बंद झाल्यावर ती परत स्टँडवर आली. तिथंच काहीतरी पोटात ढकललं आणि एका बाकावर अंग आखडून बसून राहिली. रात्रभर टक्क उघड्या डोळ्यांनी जाग्या राहिलेल्या तिच्या अंगाला रात्रीच्या नजरा डसत राहिल्या. मग सकाळी तशीच तारवटलेल्या डोळ्यांनी कॉलेजला गेली. 3 रात्री अशाच गेल्या आणि 4थ्या रात्री एक मोटारसायकल स्टँडला येऊन थांबली. 25-30 वर्षाचा एक रुबाबदार तरुण तिच्याकडे आला. हिच्या डोळ्यावर अनावर झोप कोसळत होती. डोकं अस्थिर बधीर झालं होतं. काय होतं हे समजत नव्हतं. तो आला आणि म्हणाला, माझं नाव विकास सक्सेना. 3 रात्री तुम्हाला इथे स्टँडवर बघतोय. काही मदत हवी आहे का तुम्हाला? तेवढ्या आपुलकीनेही तिचा बाण फुटला. रडत त्याला सगळी कहाणी सांगितली. त्याचा चेहरा विचारमग्न झाला. माझ्या मित्राची एक रूम रिकामी आहे. तुमची दुसरी व्यवस्था होईपर्यंत तुम्ही राहू शकता तिथे. घाबरू नका, मी एक जबाबदार सरकारी नोकर आहे. तुम्हाला एकटीनं लॉजवर वगैरे ठेवणं बरं वाटणार नाही म्हणून हे सुचवते. तिला कुठेतरी डोकं टेकवून फक्त झोपायचं होतं, बाकी काहीच सुचत नव्हतं. विकासचं रूप आणि शब्द इतके आश्वासक होते की ती न बोलता त्याच्या मागून गेली आणि त्याच्या मोटारसायकलवर बसली. विकासने तिला रूमवर सोडलं. आतून नीट कडी लावा, मी उद्या येतो असं सांगून तो गेला. तिने जेमतेम कडी लावली आणि ती जे मेल्यासारखी झोपली ते सकाळी विकासच्या कडी ठोकण्यानेच आली. तो नाश्ता घेऊन आला होता. तिने पहिल्यांदाच त्याला नीट पाहिलं. तो चक्क देखणा म्हणावा इतका छान होता. स्वतःचा अवतार लक्षात येऊन ती नकळत ओशाळली. तुमची अडचण समजते मला, पण दुसरी काही व्यवस्था होईपर्यंत सध्या ही रूम तुमचीच आहे असं समजा आणि निवांत राहा. मी अधूनमधून चक्क टाकेन, काळजी करू नका, तो म्हणाला आणि परत तेच आश्वासक हसू चेहऱ्यावर खेळवत बाहेर पडला. तिला स्वतःच्या नशिबावर विश्वासच बसेना. ते अचानक मेहरबान झालं होतं. विकास अधूनमधून नाही पण हळूहळू रोजच यायला लागला. नकळत दोघांमध्ये एक नातं फुलत होतं. एक दिवस ती त्याच्यासाठी चहा बनवत होती
आणि त्याने मागून येऊन तिला हलकेच कवेत घेतलं. सुजाता, सुजाता, मला आवडतेस ग तू. तिच्या गालावर ओठ टेकवत तो कुजबुजला. अंगभर पिवळा धम्मक मोहर फुलल्यासारखं झालं आणि तिने कधी स्वतःला त्याच्या स्वाधीन केलं हे तिलाच कळलं नाही. हे सुख स्वप्नातीत होतं. विकास येतच राहिला. तिचा छोटासा संसार तिला मोहून जायचा. तिचं ग्रॅज्युएशन झालं की विकास त्याच्या घरच्यांना सगळं सांगणार होता. एक तर तिची जात आणि त्यात अर्धवट शिक्षण. आता सांगितलं तर घरचे ऐकणार नाही. त्याचं हे सांगणं तिला पटलं. पण 3 महिने गेले आणि तिच्या लक्षात आलं पाळी येऊन गेल्याला खूप दिवस झालेत. संध्याकाळी तिने विकासला घाबरत घाबरत सांगितलं, काळजी घेत होतीस ना, मग असं कसं झालं? तो वैतागलाच. त्या सुराने तीही दसकली. कदाचित नसेल काही. चेक करून घेऊया का डॉक्टरकडून? उद्या जाऊया. सुजाता, मी एक प्रतिष्ठित सरकारी नोकर आहे. मी कसा येऊ तुझ्याबरोबर? तू उद्या सिव्हिल हॉस्पिटलला जा. तो डोक्यावर आठ्या आणत म्हणाला. ती सैभय झाली. हा असा का वागतोय अचानक? मला आधार नको का द्यायला याने? पण कदाचित त्यालाही धक्का बसला असेल. साहजिक आहे. बघूया उद्या काय डॉक्टर म्हणतात ते. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी नक्की केलं तेव्हा ती एकीकडे सुखावली आणि कुठेतरी धास्तावली. हे लपवता कसं आहे ना, लग्न करावंच लागेल आता. संध्याकाळी विकास आला की सगळं ठरवावं लागेल. त्याच्या आईवडिलांनी मान्य केलं तर ठीक, नाहीतर तसाही संसार सुरूच झाला आहे आपला. लग्न करून इथेच राहू. तिला विचारानेच बरं वाटलं. त्या दिवशी विकास आला नाही. पुढचे 2 दिवसही तो आला नाही. तेव्हा मात्र तिच्या जीवाने ठाव सोडला. तो कुठे राहतो, त्याच्या घरी फोन आहे का, हे तिने कधीच विचारलं नव्हतं. तो कुठल्या सरकारी डिपार्टमेंटमध्ये नोकरीला होता ते मात्र कधीतरी त्याने उडत उडत तिला सांगितलं होतं. पुढचे 2 दिवस ती वेड्यासारखी सरकारी कार्यालय शोधत वणवण भटकली आणि शेवटी एकदाचं त्याचं ऑफिस सापडलं. सक्सेना साहेब 2 दिवस ऑफिसला आले नाहीत, कारकून म्हणाला. मी त्यांची दूरची नातेवाईक आहे. मला घर सापडत नाही. मला पत्ता समजावून सांगाल का प्लीज? ती काकुळतीने त्याला म्हणाली. त्याने तिला पत्ता कागदावर व्यवस्थित लिहून दिला. तरीच विकास 2 दिवस ऑफिसलाही गेला नाही म्हणजे नक्कीच आजारी असणार. आणि हे तो आपल्याला कळवणार तरी कसं? आपल्याकडे तरी कुठे फोन आहे? तिचा जीव कळवळला. तिने तशीच रिक्षा पकडली आणि विकासचा पत्ता सांगितला. रिक्षा घरासमोर थांबली तेव्हा ती जरा बावचळलीच. खूपच प्रतिष्ठानच्या वस्तीतलं घर होतं. घर कसलं, चांगला बंगलाच होता. आपण आता या घराची सून होणार आहोत. कुठेतरी जीवाला गार वाटलं. ती गेट उघडून आत गेली आणि बेल वाजवली. एका तरुण स्त्रीने दार उघडलं. कोण हवंय? विकास सक्सेना इथेच राहतात ना? हो, इथेच राहतात. मी मिसेस सक्सेना, त्यांची बायको. काय काम आहे तुमचं? पुढं काय झालं हे सुजाताला कळलंच नाही. आपण तळपत्या उन्हात विकासच्या दारात भोवळ येऊन पडतोय एवढंच लक्षात राहिलं. जाग आली ती सरकारी दवाखान्यातच. उठण्याचा प्रयत्न केला तेव्हा ओटीपोटातून जीव घेणी कळाली आणि तिला एक क्षणही लागला नाही हे कळायला की ती रिकामी म्हणजे पार रिकामी झाली आहे. सॉरी, तुमचा गर्भपात झाला आहे. दुर्दैवाने काही कॉम्प्लिकेशन झाल्या होत्या, त्यामुळे यापुढे तुम्ही आई होऊ शकणार नाही. डॉक्टरांचे शब्द ऐकले आणि कधीही न संपणाऱ्या वेदनेच्या गर्तेत तिची परत शुद्ध हरपली. 2 दिवसांनी ती धडपडत बाथरूमला गेली तेव्हा एक जाडगेली आया तिथे तिच्या कानात कुजबुजली. बाई, गरीब लगती हो. तुम्हारे साथ अच्छा नहीं हुआ. तुम्हारा बच्चा गिरा नहीं, गिराया गया है. मेरा नाम मत बोलना किसी को. मेरी बच्ची की माफिक हो इसलिए मैं बोली. पुढची सगळीच लढाई अविश्वसनीय होती. ती विकासच्या घरी गेली तेव्हा लाथाबुक्क्याने बडून त्याच्या घरच्यांनी तिला बाहेर काढलं. वेश्या, छिनाल, ती बधीर होऊन ते शब्द ऐकत होती. यापुढे मला किंवा माझ्या कुटुंबाला त्रास दिलास ना तर खबरदार. माझी पोच कुठपर्यंत हे कळलंच असेल तुला. तिच्या खपाटीला गेलेल्या पोटाकडे छदमीपणाने बघत विकास म्हणाला.
मग ती वेड्यासारखी सगळे दरवाजे ठोठावत राहिली, पोलिसांचे, अधिकाऱ्यांचे, मंत्र्यांचे, कोर्टाचे. मला न्याय द्या, मला न्याय द्या. माझ्या तनामनावर झालेला बलात्कार, माझं संपवलं गेलेलं मातृत्व, कोणीतरी न्याय द्या, मला न्याय द्या. तिने आकांत मांडला होता. व्यवस्थेतल्या संधी साधू आणि भुकेल्या गिधाडांनी तिचे मेळ आणि मेळ तेव्हा तसे लसके तोडले आणि उरलेल्या शिळ्या ओशट कलेवालाला घेऊन भावनाहीन समाजी अजगरासारखा सुस्तावला. एका रात्रीचे किती घेणार, हा प्रश्न जेव्हा पहिल्यांदाच सरळ तिला विचारला गेला तेव्हा मात्र ती पेटून उठली. ही व्यवस्थेतील लढाई मी व्यवस्थेचा भाग होऊनच लढेन. तिने गाव बदललं, थांबलेलं शिक्षण परत सुरू केलं, प्रचंड आटापिटा करून वकिलीची परीक्षा पास केली आणि ती परत आली. बंद केली तिची केस तिने परत ओपन करायला लावली. सोपं काहीच नव्हतं. 20 वर्ष झाली या गोष्टीला. आज ती प्रसिद्ध ॲडव्होकेट सुजाता दास होती. तिच्या नावाचा इतका दबदबा होता की भले भले तिच्या विरुद्ध कोर्टात लढायला नाही म्हणायचे. 20 वर्षात तिच्यासारख्या कित्येक सुजातांचं आयुष्य तिने मार्गी लावलं. अन्याय होतो म्हटल्यानंतर ती चवताळूनच उठायची. तिची स्वतःची केस ती अशीच वाघिणीसारखीच चवताळून लढली. तारखांवर तारखा आणि शेवटी आज निकाल. मॅम केबिनचं दार किलकिलं करून तिच्या ज्युनियरने हाक मारली आणि सुजाता भानावर आली. मॅम, मिस्टर विकास सक्सेनांचा फोन आहे, कनेक्ट करू की? सगळी केस माहीत असलेली ज्युनियर अवघडून विचारत होती. सुजाता एक क्षण थांबली. कोर्टात आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या असलेल्या विकासला तिने उभाड फाडून खाल्लं होतं. आता काय बोलायचं याला? कनेक्ट कर, ती म्हणाली आणि तिने फोन कानाला लावला. सुजाता, 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 माफ करशील का मला? विकासचा रडवेला आवाज आला. विकास, हा प्रश्न खरं तर तू ज्याला विचारायला पाहिजे होतास ना, तो आता या जगात नाही आहे. 26 वर्षापूर्वी माझ्या शरीरातला त्या जीवाचा आणि माझ्या मातृत्वाचा तू खून केलायस आणि अशा खुनाला जगातील कुठल्याही मातेच्या न्यायालयात कदापि माफी नाही. सुजाता शांतपणे म्हणाली आणि तिने फोन ठेवला. पांढऱ्या शुभ्र साडीवर काळा कोट चढवणाऱ्या आपल्या मॅडमकडे तिची ज्युनियर अभिमानाने बघत होती. ही लढाई तिच्या मॅडमने जिंकली होती. ही लढाई तिच्या मॅडमने जिंकली होती. धन्यवाद.